शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। मराठ्यांनी मराठेतरांना नीच लेखले तर त्यास काय म्हणावे। महाराणी मांगांना नीच लेखले किंवा चांभारांनी डोरांना नीच लेखले तर त्यास काय म्हणणार। मी स्वतः शोषणमुक्त होईल आणि इतर सर्वांनाही शोषणमुक्त करीन अशी भूमिका असावी। शोषणग्रस्तांना एकजुटीत आणण्याची रणनीती हवी। माझे शोषण तेवढे सर्वात वाईट, ते अगोदर नाहीसे व्हावे, इतरांच्या शोषणांचे नंतर पाहता येईल। माझे शोषण नाहीसे करायला इतरांनी मदत केली पाहिजे, तो माझा हक्क आहे, परंतु त्या इतरांचे शोषण नाहीसे करायला मात्र मी मदत करणार नाही अशी भूमिका उपयोगी ठरत नाही। आर्थिक विषमतेविरुद्ध मी लढेन, परंतु सामाजिक विषमतेविरुद्ध मी लढणार नाही। ज्यांना हवे त्यांनी लढावे किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध मी लढेन, परंतु आर्थिक विषमतेविरुद्ध मी लढणार नाही। ही रणनीती योग्य नव्हे। आम्ही स्त्री पुरुष विषमतेविरुद्ध लढणार नाही, ही रणनीती योग्य नव्हे। आर्थिक सामाजिक स्त्री पुरुष विषमता या सर्व विषमताविरुद्ध एकत्र संघर्ष करण्याची रणनीती हवी। एक विषमता दुसऱ्या विषमतेला पोषक असते। मी स्वतः गुलाम राहणार नाही आणि कुणाला गुलाम करणार नाही अशी भूमिका घेतल्याशिवाय गुलामी नाहीशी कधी होणार। कॉम्रेड पानसरे, गोविंद धर्म आत वर्ग आणि परिवर्तनाची दिशा, पान 31। लोकवाङ्मय गृह। सध्या महाराष्ट्रात आरक्षण गुत्त्यांवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर कॉम्रेड पानसरे यांनी चपलक भाष्य केलं आहे। जातीच्या उतरंडीमुळे अनेक जाती हजारो वर्षांपासून दडपल्या गेल्या। खरं तर दडपलेल्या जातींना वर येण्यासाठी व जातीवादामुळे मूळ असलेली समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठीच आरक्षणाची तरतूद आहे। आरक्षणानं जातीयवाद वाढतो हे खरे नाही। आरक्षणाच्या अगोदरही हजारो वर्षांपासून जातीवाद आहे। मग जातीवादाचे खरे कारण आरक्षण की जाती व्यवस्था? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जातीगत उत्पादन संबंध व जाती अंतर्गत विवाह यातून भारतीय जाती व्यवस्था टिकवण्यात आली। म्हणून जातच ठरवते की प्रगतीच्या संधी प्राप्त होतील की नाही। म्हणून दुर्बल जाती प्रगती साधत असतील तर त्यांच्याबद्दलचा द्वेषही कमी प्रमाणात असतो। क्वचितच अपवाद हा जातीवाद लपून राहिलेला नाही। वास्तविकते आणि आपण अशी विभागणी आकाराला आलेली आहे। तसं जाती धर्माचं राजकारण महाराष्ट्राला नवं नाही। समाजात निवडणुकीत गटतट पाहतायत। जाती आधारित संघटना निर्माण झाल्यात। आत्योच्चती व जात वर्चस्वाच्या मागण्या पुढे आल्या। त्यातून भेदाचं लोण हे सर्वदूर पसरले। जाती संघर्षातून मने शोषणमुक्ती कशी होतील, त्यांचे माणसांच्या रोजाच्या जगण्यावर दीर्घकाळ परिणाम उमटत आहेत। त्याचा सामना कसा करायचा? प्रचलित बदलते आर्थिक राजकीय संदर्भ सामाजिक अभिसरणाच्या वळणावर उभे आहेत। या प्रश्नाला टोकाच्या उच्चभ्रू राजकारणाची धार आहे। वास्तविक पाहता प्रस्थापित मराठा नेतृत्व घराण्यांनी अनेक पदे उपभोगूनही विस्थापित गरीब मराठ्यांसाठी उत्थापनाच्या कल्याणकारी योजनांची आखणी केली नाही। तरीही तो शोषित शेतकरी, कष्टकरी, गरीब मराठा प्रस्थापित मराठा नेतृत्वाच्या समर्थनात उभा राहिला। हा शोषक आणि शोषित असा संघर्ष स्वजातीय विरोधातला आहे। बहुसंख्य मराठा शिक्षण सम्राट आपल्याच जातीतल्य गरीब, होतकरू, गुणवत्तावान मुलालाही आपल्या संस्थेत विना डोनेशन नोकरी किंवा मोफत प्रवेश देत नाहीत। मराठा क्रांती मोर्चा आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन बिगर प्रस्थापित राजकीय नेतृत्व विना होती, पण ही आंदोलने आरक्षण प्रश्नाभोवतीच राहिली आहेत। क्वचितच अपवाद म्हणून मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती, जमाती, कामगार इत्यादींनी संघटित होऊन आपल्या मुक्तीसाठी लढा उभारावा लागेल, तरच उच्च जात वर्ग, स्त्री, दास्य समर्थकांच्या, प्रस्थापितांच्या, सत्ताधाऱ्यांच्या शोषण व दमनातून मुक्तता साधली जाऊ शकते। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी वर्षानंतरही उत्पादनांच्या नैसर्गिक भौतिक साधन संपत्तीवरील मालकीत जात हाच घटक महत्त्वाची भूमिका बजावतो आहे। वर्ग जातीच्या उतरंडीप्रमाणे संपत्तीही उतरंड आजही दिसून येते। आजही बहुतांश क्षेत्रामध्ये उच्च जात वर्ग पितृसत्तेचे वर्चस्व आहे। स्वातंत्र्यापासूनच्या आरक्षणानंतरही सरकारी, निमसरकारी महत्त्वाच्या पदावर वर्ग 1 व वर्ग 2 आणि शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसींचा हक्क अधिकाराच्या तुलनेत आणि संख्येच्या प्रमाणात अत्यल्प प्रतिनिधित्व असल्याचं अनेक सर्वेक्षण अहवालातून आढळून आलंय। IIT, IIM मधील सर्व स्तरातील ओबीसी फक्त 3.18% तर प्राध्यापक 0.1% आहेत। विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापकांची संख्या नगण्य आहे, तर काही ठिकाणी 0 आहे। भारतातील 23 टॉप
IIT-मधून 1% कमी दलित, आदिवासी, ओबीसी जातींमधून प्राध्यापक आहेत व 90% जास्त उच्च जाती आहेत ही वस्तुस्थिती 2023 सालच्या नेचर या विज्ञानातील नामांकित जर्नलने केलेल्या अभ्यासातून